त्यांना पण तुमच्या 10 रुपये त्यांना दिल्यामुळं किंवा एखादा अर्ध पद दिल्यामुळं माझ्या समाजाचं वाटोळं करू नका. आणि त्यांनाही सांगतो, तुमच्या लेकराचं चांगलं होईल, तुमची बायको, तुमचे आई वडील, तुमचे भाऊ सुखी राहतील त्या जीवा. पण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या करोडाच्या पोरांचं नरड दाबायचं काम तुम्ही नका करू. तुम्हाला समाज कधीच माफ नाही करणार, कधीच. मी जाहीर सांगतो, मला नेता बी नाही बनायचं. 70 वर्षात मराठा समाजाला हे मिळायला लागले. लेकरं खुश आहेत सध्या घराघरातले मराठी आरक्षण मिळणार आहे म्हणून. मला नेता नाही बनायचं, काहीच नाही. आरक्षण मिळाल्यानंतर मी एखाद्या डोंगरात राहायला जातो किंवा मी एखाद्या हिमालयात जातो, मला नाही राहायचं. पण तुम्ही आडवं पडू नका, ही माझी कळकळीची विनंती त्यांना. नसता मराठी तुम्हाला नाही माफ करणार. आता त्यांचं ऐकून तुम्ही जर मराठ्यांचं वाटोळं करायला निघालात आणि षडयंत्र सरकार बरोबर आणि विरोधी पक्षाबरोबर तुम्ही जर सामील झालात. रात्री सुद्धा बैठक झाली सरकारची, त्यातल्या सगळ्या बातम्या मला खात्रीलाही कळाल्या. सरकारने असा ट्रॅप लावलाय की यांना मुंबईत येऊ द्यायचं, यांच्यावर लक्ष नाही द्यायचं, म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची. बाळा हो, देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर राहणार आहे. तुम्ही काय लक्ष देणार नाहीत? मराठी एवढे लेचेपेचे नाहीत, त्यांच्या मनगटात एवढी ताकद आहे, ते शांततेत बसणार आहेत. पण आरक्षण येताना घेऊन येणार आहेत, तुम्हाला लक्ष सुद्धा द्यावं लागणार आहे. तुमच्यातले काही जणांचा, तिथल्याच मंत्र्यांचा या आरक्षणाला किती विरोध आहे आणि रॅली यायला किती विरोध आहे हेही आम्हाला कळाले. मंत्र्यांचे नाव फक्त खात्रीला कळायचे राहिलेत रात्रीतल्या बैठकीत, आम्हाला कळालेत. आम्हाला त्यांचेच काही मंत्री, काही आमदार सांगतात काय काय चाललंय, काही त्यांचे सरकारी अधिकारी सुद्धा आम्हाला सांगतात काय काय चाललंय. कारण त्यांच्या सुद्धा लेकराचं एक दिवस कल्याण होणार आहे, त्यांना माहिती. मराठा समाजाला माझी विनंती, मी भेट नाही, मी मरायला भेट नाही. यांनी गोळ्या जरी घातल्या ना, यांना जर मराठ्यांच्या कत्तली करायच्या असल्या तर करू द्या. पुऱ्या मराठा